नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील, त्वचा ऑइली असेल किंवा बाजारात उपलब्ध असलेले फेसवॉशपैकी कोणता निवडायचा याबद्दल तुम्ही कन्फ्यूज असाल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत गार्नियर मॅन ॲक्नो फाईट ॲक्ने कामिंग जेंटल जेल क्लिन्झर या फेसवॉशबद्दल. हा फेसवॉश खरोखरच पिंपल्स कमी करतो का? सेन्सिटिव्ह त्वचेसाठी योग्य आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैसे खर्च करून हा फेसवॉश विकत घेणे योग्य आहे का? हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी या प्रोडक्टबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. हा फेसवॉश गार्नियर मॅनचा ॲक्नोफाईट रेंजमधला आहे. पॅकेजिंगवर कंपनीचे काही महत्त्वाचे क्लेम केलेले आहे. सॅलिसिलिक ॲसिड आणि सेंटॅला युक्त फॉर्म्युला, ॲक्ने प्रोन स्किनसाठी डिझाईन केलेला, सेन्सिटिव्ह स्किनवर टेस्ट केलेला, 0% पॅराबेन, 0% अल्कोहोल, 0% सोप. या सर्व गोष्टी पाहता या फेसवॉश विशेषतः पिंपल्स आणि ऑइली स्किन असणाऱ्या लोकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला आहे. या फेसवॉशची MRP बद्दल बोलायचं झालं तर हा फेसवॉश 105 रुपयाचा असून 50 ग्रॅमच्या नेट क्वांटिटीमध्ये येतो आणि सहज तुम्हाला ऑनलाईन किंवा लोकल मार्केटमध्ये विकत घेता येतो. या फेसवॉशमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सॅलिसिलिक ॲसिड. हा घटक त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करतो, पोर्समधील घाण साफ करतो, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कमी करण्यास मदत करतो, पिंपल्स होण्याची शक्यता कमी करू शकतो. म्हणूनच ॲक्नोप्रोन स्किनसाठी हा घटक खूप लोकप्रिय मानला जातो. दुसरा घटक म्हणजे सेंटेला. हा त्वचेला शांत करण्यासाठी ओळखला जाणारा घटक आहे. याचे फायदे म्हणजे त्वचेची जळजळ कमी करणे, लालसरपणा कमी करणे, स्किन बॅरियर मजबूत ठेवणे, त्वचेला आरामदायी वाटणे. सॅलिसिलिक ॲसिड आणि सेंटेला याची जोडी ॲक्ने प्रोन स्किनसाठी चांगली मानली जाते. या फेसवॉशचा टेक्स्चर जेल बेस्ड आहे. तो त्वचेवर लावल्यावर हलका वाटतो आणि सहज फोम तयार होतो. चेहरा धुतल्यानंतर त्वचा स्वच्छ वाटते, अतिरिक्त तेल कमी झाल्यासारखे वाटते, चेहऱ्यावर जडपणा राहत नाही, त्वचा खूप कोरडी पडत नाही. हा फेसवॉश वापरल्यानंतर फ्रेशनेस फील होते. तथापि प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतात. आता पाहूया हा फेसवॉश कोणासाठी योग्य आहे. ऑइली स्किन. जर तुमचा चेहरा दिवसभरात खूप तेलकट होत असेल तर हा फेसवॉश उपयोगी ठरू शकतो. ॲक्ने प्रोन स्किन, ज्यांना वारंवार पिंपल्स येतात, त्यांच्यासाठी सॅलिसिलिक ॲसिड असलेला फेसवॉश फायदेशीर ठरू शकतो. सेन्सिटिव्ह स्किन. कंपनीच्या माहितीनुसार सेन्सिटिव्ह स्किनवर टेस्ट केलेला आहे. आता बघूया कोणासाठी कमी योग्य. खूप ड्राय स्किन. जर तुमची त्वचा अधिक खूप कोरडी असेल तर हा फेसवॉश वापरल्यानंतर मॉइश्चरायझर लावणं गरजेचे ठरू शकते. जर तुम्हाला कोणत्याही स्किन केअर घटकाची ॲलर्जी असेल तर आधी पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे. चला आता फायदे पाहूया. या फेसवॉशमध्ये सॅलिसिलिक ॲसिड असलेला फॉर्म्युला, जेल बेस्ड टेक्स्चर, त्वचा स्वच्छ आणि फ्रेश वाटते, पॅराबेन, अल्कोहोल अँड सोप फ्री, ॲक्ने प्रोन स्किनसाठी डिझाईन केलेला, डेली यूजसाठी बेस्ट ऑप्शन. जसे तुम्ही याचे फायदे बघितले तसे याचे काही तोटे पण आहे. कोणतंही प्रोडक्ट परफेक्ट नसतं. खूप ड्राय स्किनसाठी योग्य नसू शकतो. पिंपल्स एका रात्रीत गायब होणार नाही. सर्वोत्तम परिणामासाठी नियमित वापरणं आवश्यक आहे. फक्त फेसवॉश वापरल्याने ॲक्ने पूर्णपणे बरे होत नाही. माझ्या मते गार्नियर मॅन ॲक्नो फाईट जेल फेसवॉश हा एक डेली यूजसाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो. जर तुमची त्वचा ऑइली किंवा ॲक्ने प्रोन असेल तर हा फेसवॉश ट्राय करायला काही हरकत नाही. यामध्ये असलेले सॅलिसिलिक ॲसिड आणि सेंटेला हे घटक याचे मोठे प्लस पॉईंट आहेत. मात्र हा कोणताही जादुई उपाय नाही. चांगला स्किन केअर रुटीन, योग्य आहार आणि पुरेशी झोप यांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा असतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा रिव्ह्यू आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद.